नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे. चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झालेली आहे आणि सोबतीलाच देशात आणखी एक नवीन प्रश्न समोर आलाय. तो म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचा. कारण 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येत रामलल्लाची जी काही मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. एकंदरीतच या राम मंदिराच्या संदर्भात राम मंदिर उभारणीचं जे काही कामकाज चालू आहे ते कामकाज हे वेगानं सुरू आहे आणि हे कामकाज अद्यापही पूर्ण झालेलं नाही. तरी सुद्धा या कामासाठी सध्या अनेक मजूर, कामगार, अभियंते, अनेक यंत्र हे मंदिर उभारणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचं आपल्याला सध्या दिसून येत आहे. एकंदरीतच या राम जन्मभूमीच्या संदर्भात जे काही अयोध्येमधलं राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये जी काही रामलल्लाची जी काही मूर्तीची जी काही प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दृष्टिकोनातून देशामधले जे काही रामभक्त असतील त्या रामभक्तांचं या राम मंदिराच्या माध्यमातून जे काही राम मंदिरांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न आता साकार होणार आहे. वास्तविक पाहता राम जन्मभूमी हा प्रश्न विवादित प्रश्न आहे. देशातील राजकीय वेगवेगळ्या पक्षांनी या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा जो काही वाद होता त्या वादाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला हे सुद्धा आपल्याला नाकारून चालता येत नाही. आणि म्हणून एकंदरीतच राम जन्मभूमी, अयोध्या, राम मंदिर आणि राम ही सत्तेची दारं खुली करून देणारे स्तोत्र आहेत याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून अयोध्येतील राम मंदिर, राम हा काही लोकांसाठी सत्तेची दारं खुली करून देणारा ठरला तर काही लोकांना सत्तेपासून दूर लोटणारा ठरला. आणि त्यामुळं आज या राम मंदिराच्या पार्श्वभूमीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय अजेंडा वापरून राम मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देशात राजकारण केल्या जात आहे. मग आता ते राजकारण कोणत्या पद्धतीनं केल्या जात आहे, कसं केल्या जात आहे याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. एकंदरीतच भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र जरी असला तरी या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून धर्म आणि राजकारण याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आजच्या राजकीय पक्षांनी धर्म आणि राजकारण एकत्रित आणल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच धर्म हा राजकारणाचा आधार ठरतो आणि त्या दृष्टिकोनातून धर्म ही आफूची गोळी असते असं मार्क्सवादी विचारवंत किंवा मार्क्स म्हणतो. आणि मग या धर्माच्या नावावरून लोकांना भावनिक केल्या जातं, धर्माच्या नावावरून लोकांना भडकावणं, त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करणं हे राजकीय पक्षाचे अजेंडे राहिलेले आहेत. आणि मग त्या दृष्टिकोनातून सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये लोकांना भावनिक करून
लोकांची मतं मिळवण्याचा आणि तेही धर्माच्या आडून या राजकीय व्यवस्थेत धर्माच्या नावाचा धंदा काही राजकीय पक्षांनी मांडलेला आहे. आणि म्हणून धर्म आणि राजकारण त्यांना एकत्र करून त्याची गल्लत करण्याचं काम या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. एकंदरीतच राम मंदिराचा जो काही प्रश्न आहे, जो काही राम जन्मभूमीचा जो काही वाद आहे, या वादाचा जर आपण विचार केला तर 1528 ते 1529 या काळात या ठिकाणी बाबरी मशीद ही मुघल सम्राट बाबरनं बांधली असा इतिहासात दावा केला जातो. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी रामाचं मंदिर होतं, रामाचं जन्मस्थान हे ठिकाण होतं असा दावा केला गेला. आणि एकंदरीतच हा प्रश्न राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद हा प्रश्न देश पातळीवर विवादित होत गेला. त्याच्यानंतर राम जन्मभूमीचा जो काही प्रश्न आहे तो वाद ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लढला गेला. आणि 2019 मध्ये या राम जन्मभूमीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा केला आणि या जागेवर राम मंदिर उभं राहावं हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आता सध्या राम मंदिर उभारणीचं काम हे सुरू आहे. आणि मग या राम मंदिराच्या आधारावर 2024 ची येणारी लोकसभा निवडणूक आपल्याला जर जिंकायची असेल तर त्या लोकसभा निवडणूक जिंकण्याची जी काही पूर्व पेरणी करणं गरजेचं असतं ती पूर्व पेरणी ही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे, हेही लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच या अयोध्येच्या राम मंदिराच्या संदर्भात या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी श्री राम जन्मभूमी न्यास हे एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे. हे ट्रस्ट स्वतंत्र आहे, पण या ट्रस्टवर कोणत्या तरी राजकीय पक्षाचा एक प्रकारे दबाव आहे की काय असं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून आणि राजकीय वातावरणावरून आणि अयोध्येत घडणाऱ्या घटनांवरून सध्याच्या परिस्थितीमध्ये तसं दिसून येत आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राम जन्मभूमीच्या मुद्द्यांच्या संदर्भात एकीकडे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना या ठिकाणी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे असं वादंग विरोधी पक्षाकडून उठवल्या जात आहे. आणि तेही तेवढंच खरं आहे, कारण या ठिकाणी राम मंदिराच्या रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जे काही भाजपकडनं एक नरेंद्र मोदी आणि रामाचा जो काही फोटो प्रकाशित केला गेला, तसेच राम जन्मभूमी न्यासाकडून 22 जानेवारीच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी काही निमंत्रितांना जे काही निमंत्रण द्यायची आहे त्याचाही वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. एकंदरीतच राम जन्मभूमी न्यास ही स्वतंत्र संस्था जरी असली तरी त्या संस्थेवर सध्या भाजपचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्या ठिकाणचे जे काही राम जन्मभूमी न्यासचे जे काही सदस्य असतील किंवा जे काही मंडळ असेल ते मंडळ सुद्धा भाजपच्या दबावाखाली या ठिकाणी झुकलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घेणं पहिल्यांदा गरजेचं ठरतं.
मग एकंदरीतच हे जे काही रामजन्मभूमीचं जे काही आंदोलन आहे, त्या आंदोलनाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस यामधले, या अयोध्येच्या प्रकरणामधले जे काही प्रमुख चेहरे आहेत त्यामध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्याच्यानंतर भाजपचे तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, बजरंग दलाचे विनायक कटियार यांचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी प्रामुख्याने करावा लागतो. आणि मग या ठिकाणी भाजपा आणि मुरली मनोहर जोशी ही दोन नावं प्रामुख्याने चर्चेला घेतली जातात. कारण लालकृष्ण अडवाणींनी हा मुद्दा प्रथम उचलून धरला आणि त्यांनी 1990 साली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. आणि मग या रथयात्रेवरून सुद्धा देशामध्ये एक प्रकारचं त्या काळामध्ये वादळ निर्माण झालं. ही रथयात्रा बिहारमध्ये अडवल्या गेली आणि तत्कालीन बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांना अटक केलं. त्याच्यानंतर जे काही वातावरण होतं देशामधलं ते वातावरण हे तंग झालं. त्याच्यानंतर या रथयात्रेच्या अनुषंगानं 6 डिसेंबर 1992 अयोध्येमधले जी काही बाबरी मस्जिद होती ती मस्जिद पाडल्या गेली. आणि मग या बाबरी मस्जिद पाडण्याच्या मागचा जे काही षडयंत्र होतं त्याचे मुख्य सूत्रधार हे लालकृष्ण अडवाणी आहेत असं सीबीआयनं ज्यावेळेस चार्जशीट जे काही आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रामध्ये यांचा उल्लेख आहे. आणि म्हणूनच एकंदरीतच या राम जन्मभूमीच्या प्रश्नावर लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणीच्या नंतर यामध्ये आणखी एक भाजपच्या नेत्याचं नाव येतं, म्हणजे ते मुरली मनोहर जोशी. हे अडवाणी नंतरचे भाजपमधले दुसरे सर्वात मोठे नेते जे राम जन्मभूमीच्या संदर्भात, राम मंदिराच्या संदर्भात काम करताना आपल्याला दिसून येत होते. ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्या वादग्रस्त ठिकाणी मुरली मनोहर जोशी हे 6 डिसेंबरला हजर होते असं म्हटलं जातं. आणि आता सध्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची काय अवस्था आहे हे काही सांगण्याची गरज आपल्याला भासत नाही. कारण ते सध्या आता भाजपच्या मार्गदर्शक मंडळात आहेत. कारण भाजपनं तसा ठराव केलेला आहे की 75 वर्षावरील नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे जे काही दुसरे नेते आहेत अशोक सिंघल यांचंही मंदिर निर्माणाचं जे काही आंदोलन होतं आणि त्या आंदोलनासाठी लोकांचं समर्थन मिळवण्यासाठी यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि एकंदरीतच सध्या जे काही राम मंदिर बनतं त्या राम मंदिराचे आंदोलनाचे मुख्य अभियंते हे अशोक सिंघल असल्याचं म्हटलं जातं. आणि हे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असल्या कारणानं त्यांनी या राम जन्मभूमीच्या मंदिराला तेवत ठेवलं. पण नंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी विश्व हिंदू परिषदेचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर या राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये आणखी जे काही महत्वाचं नाव येतं ते म्हणजे बजरंग दलाचे विनय कटियार. 1984 मध्ये राम मंदिराच्या आंदोलनासाठी बजरंग दलाची स्थापना करणारे हे विनय कटियार आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाला एक आक्रमक स्वरूप देण्याचं काम या विनय कटियारांच्या माध्यमातून केलेलं आहे. हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. विनय कटियार हे कालांतरानं भाजपशी संबंधित राहिले. त्याच्यानंतर ते भाजपच्या माध्यमातून लोकसभेवरही गेलेले आहेत.
हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी काही भूमिका आहे या अयोध्या आणि बाबरी मशीद वादाच्या संदर्भातली ती कल्याण सिंह यांची. कल्याण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि यांच्यावर असा आरोप आहे की पोलीस प्रशासनानं जे काही बाबरी मशीद पाडण्याच्या संदर्भात जी काही कारसेवकांकडनं जी काही कारवाई झाली त्या कारसेवकांना जाणीवपूर्वक न थांबवण्याचा आरोप या कल्याण सिंहांवर आहे. नंतर कालांतरानं भाजपमध्ये त्यांचे काही अंतर्गत वादाच्या माध्यमातून ते भाजपातून बाहेर पडले, भाजपापासून ते वेगळे झाले, नंतर पुन्हा ते भाजपमध्ये आले. हा त्यांचा राजकीय प्रवास आहे. पण मशीद पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये आरोप असलेले जे काही 13 व्यक्ती आहेत त्या 13 व्यक्तींमध्ये यांचा प्रमुख समावेश आहे. मग आता एकंदरीतच या राम जन्मभूमीच्या संदर्भातली जी काही पार्श्वभूमी आहे यामध्ये जे काही मुख्य नेते आहेत किंवा राम जन्मभूमीच्या आंदोलनातले जे काही मुख्य चेहरे आहेत हे चेहरे पाहिल्यानंतर 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद पाडल्या गेली आणि मग ही मस्जिद पाडल्यानंतर या ठिकाणी मस्जिद पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रकरणामधून भाजपनं आपले हात झटकले. बाबरी मस्जिद पाडण्याची जबाबदारी घेण्याची भाजपचा नेता कोणीही पुढे येत नव्हता. भाजपचे नेते तयार नव्हते या प्रक्रियेमध्ये की आम्ही बाबरी मस्जिद पाडलीये. पण अशा राजकीय परिस्थितीमध्ये ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रातील एक नेते म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे पुढे आले आणि त्यांनी असं म्हटलं की बाबरी मस्जिद ही शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि या विधानावरून बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी नेते झाले, हिंदुत्वाचा चेहरा बनले आणि याच हिंदुत्ववादी चेहऱ्याच्या आधारावर भाजप आणि शिवसेना युतीनं सत्तेची फळं चाखल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग एकंदरीतच आजची राजकीय परिस्थिती पाहता जे काही राम मंदिराच्या रामलल्लाची जी काही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सध्या होत आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जगाचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाकडे आहे. आणि एकंदरीतच राम मंदिराची निर्मिती कशी होत आहे, राम मंदिर कोणत्या पद्धतीने निर्माण होत आहे, राम मंदिराच्या संदर्भात कोणकोणते वाद निर्माण होत आहे याला प्रसिद्धी देण्याचं काम या देशातले प्रसार माध्यम, प्रमुख प्रसार माध्यम करत आहेत मित्रांनो. आणि मग हे प्रसार माध्यम ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा हा प्रखरतेनं पुढे आणतात त्यावेळेस या देशामधले सर्व प्रश्न आता सुटले आहेत की काय अशी शंका या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना पडलेली आहे मित्रांनो. आणि एकंदरीतच या ठिकाणी 22 जानेवारीला जी काही रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळं देशात सध्या रामराज्य अस्तित्वात आलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याचाच आपण जर विचार केला तर एकंदरीतच रामराज्य कसं असलं पाहिजे आणि कसं असावं याचा सर्वप्रथम विचार राजकीय व्यवस्थेमध्ये महात्मा गांधीजींनी केला. याचं भान सध्याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना आणि प्रसार माध्यमांना राहिलेलं नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. एकंदरीतच रामराज्याची ज्यावेळेस आपण संकल्पना पाहतो त्यावेळेस रामराज्याची संकल्पना ही सुशासनाची संकल्पना आहे. या सुशासनाच्या संकल्पनेमध्ये प्रत्येकाला पात्र बनण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या कुवतीनुसार त्याला सर्व काही साध्य करण्याचा अधिकार या
रामराज्याच्या संकल्पनेमध्ये आहे. रामराज्याच्या संकल्पनेमध्ये सर्वत्र पारदर्शकता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजातला जो काही शेवटचा व्यक्ती आहे त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीची उन्नती साधण्याचं ध्येय या रामराज्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वीकारल्या गेलं. आणि म्हणून या ठिकाणी राजा आणि प्रजा ही समान आहे हा मुद्दा या ठिकाणी मांडला गेलेला आहे. आणि म्हणूनच रामराज्याच्या कल्पनेत ह्या गोष्टी येताना आपल्याला दिसून येतात. आणि एकंदरीतच या रामराज्याच्या संकल्पनेच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस या देशामधला रामराज्यात राज्याचा कारभार, देशाचा कारभार कसा असेल, कसा असावा, त्या कारभार करणारे जे काही नेते आहेत त्यांचं चारित्र्य कसं असेल, या रामराज्यामध्ये प्रत्येकाला न्याय मिळतो का नाहीये, ती न्याय व्यवस्था कशी आहे, त्याच्यानंतर समाजामध्ये जे काही वेगवेगळे समूह आहेत त्या वेगवेगळ्या समूहांमध्ये समानता कशी आणता येईल, ती समानता कशी निर्माण केली जाईल. आणि सामाजिक जीवनामधला जो काही शेवटच्या स्तरावर उभा असलेला जो काही घटक आहे त्या व्यक्तीचा आवाज, त्याची इच्छा, त्याची आकांक्षा ही कशा पद्धतीनं ऐकून घेतल्या जाईल हे या रामराज्याच्या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. परंतु देशामध्ये तसं सध्या होताना दिसत नाही. परंतु राम मंदिराच्या, रामलल्लाच्या मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून या देशामध्ये रामराज्य आलं की आहे अशी एक भावना या ठिकाणचे राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यम हे विकसित करताना आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच रामराज्य या संकल्पनेमध्ये समानता आणली पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. पण आज देशामध्ये समानता किती प्रमाणात आहे, कशी आहे याची आपल्याला मूल्यांकन करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच या रामराज्य संकल्पनेच्या संदर्भात 19 सप्टेंबर 1929च्या यंग इंडियामध्ये महात्मा गांधीजी असं लिहितात की मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असं समजत नाही. रामराज्य हे देवाचं राज्य आहे असं मी मानतोय. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्ही एक आहेत, सारखेच आहेत. सत्य आणि सद्गुणा व्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील जे काही रामराज्य आहे ते रामराज्य या पृथ्वी तलावर खरोखरच होऊन गेलं का याची मला माहिती नाही. परंतु रामायण जे काही आम्ही ऐकतोय ते रामायण हे खऱ्या लोकशाहीचं उदाहरण, रामायण हे खऱ्या लोकशाहीचं उदाहरण आहे. हे या रामराज्याच्या संकल्पनेच्या संदर्भात महात्मा गांधीजी मांडताना दिसतात. आणि या सगळ्या बाबींकडे आजची जी काही राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात काम करणारे नेते एकीकडे रामराज्य आल्याची भावना विकसित करतात, परंतु वागताना मात्र वेगळं वागतात. याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रामराज्याचं जे काही महात्मा गांधीजींचं जे काही स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की रामायणाचे जे काही प्राचीन संदर्भ आलेले आहेत त्यामधलं जे काही आदर्श रामराज्य होतं ते रामराज्य हे खऱ्या अर्थानं राज्य होतं आणि ते माझ्या स्वप्नातील राज्य आहे. आणि ते तसंच राज्य या देशामध्ये विकसित झालं पाहिजे. आणि या राज्यामध्ये राजा आणि गरीब जी काही जनता असेल या दोघांनाही समान हक्क असतील. एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेमध्ये देशाचा पंतप्रधान आणि सामान्य नागरिक यांना समान मताचा अधिकार आहे. कायद्याने दोघंही समान आहेत, परंतु कायदा दोघांसाठी सारखा आहे का नाही हे या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण देशामध्ये सांगू शकत नाही. आणि म्हणून 2 ऑगस्ट 1934च्या अमृत बाजार मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की माझ्या स्वप्नातील जो काही राजा आहे आणि जो काही गरीब आहे समाजातला घटक या दोघांनाही माझं रामराज्य समान हक्क प्रदान करेल. ही भूमिका ही महात्मा गांधीजींनी स्वीकारली. आज त्या महात्मा गांधीजीची अवस्था या देशातील लोकांनी राजकीय व्यवस्थेनं कशी केलेली आहे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली
त्या दिवशी त्यांच्या शेवटचे शब्द सुद्धा काय होते, हे राम होते. म्हणून एकंदरीतच आपण या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारचं ज्यावेळेस भूमिका पाहतो, तर असं मला म्हणता येईल की खरे जर हिंदुत्ववादी कोण असतील तर हे महात्मा गांधी हे हिंदुत्ववादी होते. पण आज त्यांच्या विचाराकडे पद्धतशीरपणे डोळे झाक केल्या जात आहे. आणि मग एकंदरीतच या राम जन्मभूमीच्या न्यासाच्या संदर्भात जे काही वादंग निर्माण झालेले आहेत, ते वादंग कोणी निर्माण केले, का निर्माण केले, कशासाठी निर्माण केले, याचाही सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी देशातील जे काही प्रमुख राजकीय पक्ष आहेत, त्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना, मोठ्या नेत्यांना, अध्यक्षांना निमंत्रण दिलेली आहेत, सेलिब्रिटीजना निमंत्रण दिलेली आहेत, उद्योगपतींना निमंत्रण दिलेली आहेत. सोबतच या राम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या स्थापनेच्या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामलल्ला यांचा एक फोटो व्हायरल होतोय आणि त्यावरून सुद्धा एक वादंग या ठिकाणी निर्माण होतं. म्हणजे एकंदरीतच 22 जानेवारीचा हा रामराज्याचा कार्यक्रम हा वादळात अडकल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या संदर्भात जे काही वाद निर्माण झालेले आहेत, त्या वादाचेही आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत मित्रांनो. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण अनेक व्यक्तींना मिळालेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असतील. या सगळ्या लोकांना या ठिकाणी याची रामलल्ला प्राणप्रतिष्ठेची निमंत्रण देण्यात आलेली आहेत. हे लोक या ठिकाणी उपस्थित राहतात का नाहीये, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. पण असेही काही राजकीय नेते आहेत की त्या राजकीय नेत्यांना निमंत्रण मिळालं, परंतु ती नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामध्ये सीपीआयचे सरचिटणीस सीताराम येचुरी असतील, सीपीआयचे नेता वृंदा करात असतील. हे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. या लोकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याच्यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचंही नाव आता या यादीमध्ये येतंय की त्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. पण एकंदरीतच या सगळ्या वादाच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा वाद निर्माण जो झाला असेल या राम मंदिर ट्रस्ट कडून, तर या राम मंदिराच्या आंदोलनातले जे काही महत्वाचे जे काही चेहरे होते, ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, त्याच्यानंतर विहिपचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना आमंत्रण दिलं नाही असं समजतं. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना आमंत्रण दिलंय, पण तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये हे ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात येतो. कारण त्यांनी कारण दिलंय की तुमचं वय, तुमचं आरोग्य या दृष्टिकोनातून तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. आता ज्या माणसाने या राम मंदिरासाठी आपलं आयुष्य पूर्ण पणाला लावलं, त्या व्यक्तीला जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही या कार्यक्रमासाठी येऊ नका, तर सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठा वाद हा आहे. त्याच्यानंतर या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं निमंत्रणावरून जो काही वाद निर्माण झाला, तो वाद म्हणजे महाराष्ट्रामधल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण मिळाली आहे, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नाहीये, त्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद भाजपकडून निर्माण केला गेला. त्याच्यामध्ये भाजपचे जे काही बोलघेवडे नेते आहेत, त्यांनी असं सांगितलंय की उद्धव ठाकरे हे व्हीआयपी नेते नाहीयेत, आणि याच्यावरून मग पुन्हा एक वादळ निर्माण झालं. आणि मग एकंदरीतच शिवसेना हा हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे, आणि त्यामुळे तो हिंदुत्वावरील आपला जो काही हक्क आहे तो भाजपच्या मालकीचा संपूर्णपणे करायला तयार होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं
शिवसेनेनं या प्रश्नावर आदळआपट करणं हे एक स्वाभाविक आहे. परंतु एकंदरीतच सध्याची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली मित्रांनो, तर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत युती केलेली आहे. महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये धर्मनिरपेक्ष असणारे पक्ष आहेत आणि या धर्मनिरपेक्ष आघाडीसोबत काम करताना उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकाराचं हिंदुत्व अनेक वेळा समजावून सांगितलेलं आहे. त्यांना ते प्रबोधनकार ठाकरेचं हिंदुत्व आता मान्य करावं लागणार आहे, कारण प्रबोधनकार ठाकरेचं हिंदुत्व हे खऱ्या हिंदुत्वाला चालना देणारं हिंदुत्व आहे. आणि बाळासाहेब ठाकरेचं जे काही हिंदुत्व होतं ते प्रखर हिंदुत्व आता नरेंद्र मोदी यांना हिंदू हृदय सम्राट ही उपमा दिल्यामुळं बराबर भाजपनं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना दूर केलं गेलेलं आहे. परंतु शिवसेना ही काही आपला हक्क सोडायला तयार नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून आज बाळासाहेब ठाकरेच्या हयात नाहीत आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ही प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे अनेक वेळा म्हणतायत की आमचं हिंदुत्व हे मंदिरातील घंटा बडवणारं हिंदुत्व नाहीये. मग जर ही भूमिका उद्धव ठाकरेंना जर मान्य असेल तर राम मंदिराच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची निमंत्रण मिळाले काय किंवा नाही मिळाले काय याचा विचार त्यांनी सध्या तरी करू नये. एकंदरीतच या सगळ्या राजकीय परिस्थितीचा विचार करता या कार्यक्रमासाठी ज्या राजकीय नेत्यांना, सेलिब्रिटीजना, उद्योगपतींना बोलवलेलं आहे त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग एकंदरीतच या राम मंदिराचं जे काही रामललाची जी काही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. आणि एकंदरीतच या राम मंदिराच्या प्रक्रियेमध्ये ज्या लोकांच्या प्रयत्नामुळे नरेंद्र मोदींना पंतप्रधान दोनदा होता आलं आणि ते तिसऱ्यांदा होऊ पाहत आहेत, तेच देशाचे पंतप्रधान जर अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करून भाजपाच्या पितामहांना जर दूर ठेवत असतील तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांच्या आत्मप्रौढित्वाचा येताना आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या मन हे अत्यंत कमकुवत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण जर या ठिकाणी जर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे नेते जर उपस्थित राहिले तर सगळ्या प्रसार माध्यमांचं, सगळ्या लोकांचं लक्ष हे या दोन व्यक्तींवर राहील. ही जी काही मनोभूमिका, जी काही भीती नरेंद्र मोदी यांच्या मनात निर्माण झालेली आहे ती पहिल्यांदा पंतप्रधानांनी दूर केली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. एकंदरीतच या राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी यांचं काम किती, त्यांनी कोणतं काम केलं हे सध्या तरी आपल्याला चर्चेला या ठिकाणी घेता येणार नाही. परंतु देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी जी काही सध्याची जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका अत्यंत चुकीची आहे. आणि त्यामुळं या राम मंदिराच्या राजकारणाच्या संदर्भात आणि देशाच्या संदर्भात एकीकडे रामराज्य हे आणायचं असेल तर रामराज्य आणण्यासाठी तुम्हाला महात्मा गांधीजीचा आधार घ्यावा लागेल. आणि गांधीजींचा आधार घेत असताना मनाचा मोठेपणा दाखवून या रामलालाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण, कोणत्याही प्रकारचे वाद विवाद न होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. अन्यथा या देशाची राजकीय व्यवस्था ही राम के नाम चालणार आहेच हे तर आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. आणि या ठिकाणी आपण थांबतोय मित्रांनो.